मित्रांनो, स्वामींची असेच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आणि स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका। स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळा, तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि तुम्ही जे स्वप्न पाहत होतात ते लवकरच आता साक्षात्कार होणार आहे आणि तुम्हाला ते स्वप्न पूर्ण झालेलं दिसेल सुद्धा। म्हणून ह्या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून नक्कीच ऐका। आयुष्य सोपे नसते। चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाटेला अनेक बऱ्यापैकी अपयश येते। अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही। ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे महत्त्वाचे मात्र असते। आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो। म्हणून ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि मग तुम्ही नक्कीच आनंदी जीवन सुद्धा जगू शकता। म्हणून स्वामी म्हणतात, तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहेत। हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागतात, हेही तितकंच खरं आहे। म्हणून स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास ठेवा। जरी ते तुम्हाला त्रास देत असतील तरी त्यांना पुढे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे। मित्रांनो, लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे। आणि त्यामुळे कोणाशीही वागताना चांगले वागा। कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच चांगले भेटेल आणि देवही तुमचं नक्कीच चांगलं करणार आहे। म्हणून कधीही कुणाला समजावण्याचा प्रयत्न करत बसू नका, कारण माणसं तेवढंच समजतात जेवढे त्यांची कुवत असते आणि त्यांना जेवढी समज असते तेवढंच ते समजत असतात। म्हणून समोरच्याला जितका जास्त वेळ आणि प्रेम तुम्ही द्याल ना, त्याची किंमत कधीच त्याला कळणार नाही, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे। आणि आयुष्यात त्याच व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त मात्र जीव नक्कीच लावत असते आणि ती तुमच्यावर अति प्रेम करत असते। म्हणून आपणही स्वामींवर तितकंच प्रेम करायचे आणि स्वामींही आपल्याला कधी सोडून जात नाही। आणि एकदा तुम्ही स्वामी भक्तीत आलात तर नक्की स्वामी तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतात। म्हणून आयुष्यात तुम्ही कितीही देवदेव करा, पण तुमची कर्म जर चांगली नसतील तर कुठलाच देव तुमची मदत करणार नाही। म्हणून कर्म चांगली ठेवून तुम्ही देवाची भक्ती नक्कीच करायची। आणि आयुष्यात आपले सल्लागार कोण आहेत हे खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण दुर्योधन शकुनीकडून सल्ला घेत होता आणि पांडव श्री कृष्णाकडून सल्ला घेत होते। म्हणून आपला सल्लागारही तितका ताकदीचा आणि चांगला असायला हवा। म्हणून प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहाचाल तर मग रडत राहाचाल। आणि त्यामुळे जो जसा आहे तसा त्याच्यासोबत नक्कीच आपण राहायला शिकले पाहिजे। आणि ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क नक्कीच तुम्ही दिला पाहिजे। जो माणूस दुसऱ्याच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत हा एकटा पडत असतो। आणि तो एकटा पडत असताना जो आपल्या सोबत उभा असेल तोच आपला खरा मित्र असतो। म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे आणि हे आपल्या हातात नक्कीच आहे। त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच नक्की मात्र ठरवायचे आहे आणि त्यानुसार काम करत राहायचं आहे। आणि आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडू देत नाही, हे तितकंच खरं आहे। म्हणून स्वतःला सतत विकसित करत राहा। आपल्या ज्ञानाची आणि कौशल्याची सीमा वाढवत राहा, जेणेकरून आपले जीवन सतत समृद्ध होत राहील आणि भरपूर आयुष्यामध्ये आपल्याला स्वामी देत राहतील। आणि स्वामींची भक्ती कधी सोडू नका। म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयांवर अवलंबून आहे। सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन हे सुखमय होऊन जाते आणि चांगले सुद्धा होऊन जाते। म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणाला सांगता येणार नाही। म्हणून आपण आनंदी आणि सुखमय जीवन जगून घेतलं पाहिजे। म्हणून स्वामी म्हणतात की गरजेसाठी जवळ आलेली माणसं गरज संपल्यावर निघून जातात, त्यावेळी आपण दुःखी नव्हता, आपण कोणाच्या तरी गरजेला उपयोगी पडलो यात आनंद नक्कीच आपण मानला पाहिजे। आणि जगणं खूप सुंदर आहे। सतत तुम्ही फक्त रुसू नका आणि कोणावरही रुसू नका। तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामी सर्व काही चांगलंच करणार आहेत। आणि कितीही संकटात असलात तर स्वामींना हाक द्यायचं विसरू नका, स्वामी नक्कीच तुमच्या मदतीला धावून येतील। स्वामी म्हणतात, बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही, त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस। एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ, संकटमुक्त तू नक्कीच होशील। म्हणून आयुष्यामध्ये आपली जी नाती असतात ही कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाहीत। नाती तुटतात एकतर तिरस्काराने, दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे आणि तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे। म्हणून नात्यांमध्ये विश्वास ठेवा व नाती तुम्ही प्रेमाने जपायला शिका। आयुष्याच्या प्रवासात
स्वामींची साथ खूप मोलाची असते. तिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र पडत नाही. त्याला सदैव स्वामी पाठी राखा देतात. आणि स्वामी सांगतात, आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसांना आंधळा करू शकतो. म्हणून कोणतीही गोष्ट अति प्रमाणात नको, ती तुम्हाला त्याच प्रमाणात पाहिजे ज्या प्रमाणात देव तुम्हाला देऊ इच्छित आहे. आणि देव त्याच प्रमाणात तुम्हाला देणार सुद्धा आहे. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्कीच भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच सुंदर बनवायचं आहे. म्हणून जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य मात्र तुम्हाला जगण्यासाठी कमी पडून जाईल. आणि हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर तुम्हाला द्यायलाच पाहिजे. काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व मात्र मौन होऊन ऐकत राहतं. आणि परमेश्वर खूप डेंजर बदला घेत असतो आणि तो बदला खूप मोठाही असू शकतो. म्हणून कोणाचंही कर्म हे चांगलं असेल तर देव त्याला चांगलंच देणार आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आपला आनंदात निघून जाईल. आणि जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे आणि तो मार्गच आपण चांगल्या पद्धतीने स्वीकारला पाहिजे. आणि तो मार्ग जर आपण स्वीकारला आणि त्या मार्गाने स्वामींच्या इच्छेने आपण चाललो तर नक्कीच आपल्याला पुढे गोड फळ मिळणार आहे. आता जरी आपल्याला त्रास होत असला तर स्वामी आपली परीक्षा घेत असतात. म्हणून माणसाने विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा नक्कीच प्रयत्न करण्यात तो घालवावा, कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचून जातो. म्हणून शुद्ध भावाने देवाच्या प्रेमाने देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव हा असतोच. आणि या उलट धन मान मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव मात्र सोडून बाकी सर्व काही असते. म्हणून देवाला आपण मनोभावे पूजा करायची आणि मनोभावे आपण देवाला नमस्कार करून नक्कीच आपलं जीवन अगदी सुखमय होऊन जाईल. म्हणून चंदनाच्या झाडाला नक्कीच विषारी सापाने विळखा घातला ना, म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, कारण तो सुगंध त्याच्या आत असतो. म्हणून आपला आतला स्वभाव हा आपण निर्मळ आणि चांगला ठेवला पाहिजे. नक्कीच आपल्यालाही कोणतीही व्यक्ती आपल्यामध्ये मिसळली तरी आपण त्याचा स्वभाव घेऊ शकत नाही आणि तो आपल्यामध्ये मिसळू शकत नाही, असं आपण राहायचं आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवत असतात. आणि प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमीच कठीण असते आणि कठीणतूनच आपल्याला मोठं खूप काही बनवायचंय आणि मोठं साम्राज्य निर्माण करायचंय. त्यासाठी आपल्याला ही छोटी छोटी संकटे पार करावीच लागतील. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. म्हणून आपल्यामध्ये काय आहे ते आपलाच माणूस चांगल्या प्रकारे ओळखू शकतो. कोणाला ओळखण्याची ती गरज नाही. आणि निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या. आणि हेच आपल्याला स्वामींकडे मागायचंय. आणि स्वामींकडे मागत असताना पूर्ण मनोभावाने मागायचंय आणि एकदम निर्मळ मनाने मागायचंय. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो आणि तो शेवटपर्यंत टिकत असतो आणि त्याच्या मार्गाला चांगल्याच गोष्टी सुद्धा येत असतात. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेना, तुमच्याकडे किती धनदौलत पैसा असू देत, त्याने काही फरक पडत नाही. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. असेच आपले स्वामी आहेत. आपण त्यांच्याकडे काहीच मागू नये. आपण फक्त एवढेच मागावे की आम्हाला सुख समाधानी आणि निरोगी ठेवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हेच आपण स्वामींकडे मागायचं आहे. स्वामी सर्व काही देतात आणि न मागता देतात. म्हणून स्वामी म्हणतात की तुम्ही फक्त चांगल्या मार्गावर चला आणि नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. आणि हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि ते आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. आणि भविष्यात काय होईल त्याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नावाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात मात्र तुम्ही पडू नका, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख
खूप वाईट असते आणि आपण अपेक्षा ठेवली तर आपण जीवनामध्ये खूप काही दुःख सोसू शकतो आणि खूप काही दुःख आपल्या वाटेला सुद्धा येऊ शकतं. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि पुढे रस्त्याला लागा. नक्कीच स्वामी तुम्हाला मदत करतील. आणि माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनाला लागलेली जिद्द. आणि तो जिद्दीने जो काम करत असतो आणि चिकाटीने काम करत असतो त्यानेच तो व्यक्ती भरपूर आयुष्यामध्ये पुढे जात असतो. म्हणून आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा स्वामी समर्थही आपल्यासाठी चांगला जो विचार करत असतात आणि चांगला विचार केल्यामुळे तेही आपल्या मार्गाला चांगले सुखच पाठवत असतात. म्हणून हे आयुष्यामध्ये मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे असा विचार ठेवा. आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा येणार नाही आणि एकटेपणा वाटणार सुद्धा नाही. म्हणून वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. आणि सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ते सुखाने आपण नक्कीच जगले पाहिजे. कारण सुखाने नाही जगले आणि आपल्या मनात नेहमी शंका आणि भरपूर काही गोष्टी या साठलेल्या असतील तर मग आपण सुखाने अजिबात जगू शकत नाही. कारण इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, मग भूतकाळात तुम्ही सुख शोधायला गेला तर ते आता निघून गेलेलं आहे. आणि विज्ञान म्हणते की भविष्यात सुख मिळेल, मग भविष्यात सुख मिळेल याची गॅरंटी काय, आणि ते आपण बघितलं सुद्धा नाही. पण आपला धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल. म्हणून तुम्ही आजच्या क्षणाला सुख शोधायला शिका आणि यातच आपलं समाधान आहे आणि हे समाधान आपण उपभोगलं पाहिजे आणि यातच आपला खरा आनंद सुद्धा आहे. म्हणून स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे आणि हेच आपण जगू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण जीवनामध्ये वागू शकतो. म्हणून आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करतात. म्हणून तुम्ही अहंकाराशिवाय काम करत राहायचंय आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करत राहायचंय. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही कोणता निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही आपण घेऊ शकत आणि आपण नेहमीच चुकत असतो. म्हणून हे चुकण्याला तुम्ही टाळण्यासाठी तुम्ही कधीही मोहात पडू नका आणि कधीही असे निर्णय घेऊ नका. म्हणून जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही आणि सर्व चिरकाल त्याचे चांगलेच करते. म्हणून तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची मात्र वाट बघत असते आणि ते चूक तुम्ही केली की तुम्हाला ते नक्कीच चुकीचे ठरवत असते. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा जरा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते आणि त्याचं मन आणि त्याचं शरीर जर चांगलं असलं तर तो त्याचा आनंद नक्कीच घेऊ शकतो. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट आपण पूर्वीपेक्षा थोडी चांगली केली आणि थोडं त्यात आपण शिकलो तर नक्कीच ते आपलं जिंकणं सुद्धा होऊ शकतं आणि आपण दररोज जिंकत असतो असे आपण समजू शकतो. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे काही जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चुका झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या मात्र आपल्या दूर होतील आणि आपल्याला यशाचा मार्ग सुद्धा भेटेल. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हेही सांगता येत नाही. म्हणून आपल्या कामाला जी व्यक्ती येतात त्यांना जपायला शिका आणि ते व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप काही तुम्हाला शिकवण देऊन जातील एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्या विषयी तुम्ही बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही पहिले त्या विषयाची माहिती घ्या आणि त्यानंतर त्याच्यावर काम करायला घ्या. नाहीतर तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही काम करायला घेता तर तुम्हाला तिथे नुकसानच होणार आहे. आणि दोष लपवला ना की तो मोठा होतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होतो. म्हणून दोष लपवू नका, नक्कीच तो कबूल करा आणि तुमची चूक झाली आहे असं सुद्धा कबूल करायला नक्कीच काळी चांगलं लागतं आणि त्यासाठी हिंमत सुद्धा लागते. म्हणून ते तेव्हाच मान्य करायला शिका, नाही तर नंतर तुम्हाला भविष्यात सुद्धा त्यामुळे त्रास होणार आहे. म्हणून पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो आणि कर्म आपली चांगलं असली तर सर्व काही चांगलेच होणार आहे. म्हणून स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. आणि हेच तर मग आपले कर्म आहेत आणि हेच आपण चांगल्या हाताने आणि दोन्ही हाताने दान केलं पाहिजे आणि चांगलीच कर्म केली पाहिजे. म्हणून हातात हात घेतला तर मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती मात्र स्वामींची होत असते आणि हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते. म्हणून कुणाला हात दिला तर मदत होत असते
हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्यही शक्य होत असते आणि आपल्याला जीवनामध्ये यश मिळत असते. म्हणून तुम्ही प्रत्येक माणसाचा हातात हात घेऊन नक्कीच त्याच्याशी चांगली मैत्री करून आणि चांगल्या भावनेने प्रत्येक गोष्टीची सुरुवात करून पुढे जाऊ शकता. आणि गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात आणि किती सुखी सुद्धा आहात. म्हणून बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते असे स्वामी म्हणत आहेत. कमी पडतो तो तुमचा प्रयत्न, आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर, अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होईल आणि तुम्ही नक्कीच यशस्वी सुद्धा तुमच्या कामामध्ये व्हाल. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना, त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकतो. आणि म्हणून अतिविचार करणे आपल्याला टाळले पाहिजे आणि कधीच आपण अतिविचार केला नाही पाहिजे. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा तुम्ही ठेवायला पाहिजे की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका मात्र नक्कीच लागलाच पाहिजे. आणि तो ठसका लागला तरच ती लोक तुमच्याशी चांगलं बोलायला आणि चांगलं वाकायला शिकत असतात. म्हणून असेल नसेल कोणी तुझं, तू मात्र पंखात भराडे ठेव. बदलेला तुझा एक दिवस, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव. कारण स्वतःवर विश्वास असला तरच माणूस आयुष्यामध्ये खूप प्रगती आणि भरपूर गोष्टी या आत्मसात करू शकतो. म्हणून चूक महत्वाची असेल ना तर व्यक्ती विसरून जावी, आणि व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात महत्वाची असेल ना तर मात्र त्या व्यक्तीची चूक तुम्ही विसरून जावी. आणि अडचणीत असाल तर स्वामी तुम्हाला तारतील, आणि एकटे असाल तर स्वामी सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील. अश्रू थांबत नसेल तर स्वामी पुसतील सुद्धा. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग आपला वाढतो, मनासारखं झालं की हाव आपली वाढते. मनुष्य आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेला कधी पण चांगल्या असतात, आणि ज्याच्या अपेक्षा कमी असतात तो व्यक्ती नक्कीच जीवनामध्ये सुखी आणि समाधानी नक्कीच असतो. म्हणून स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे, आणि चांगलाच विचार आपण सुद्धा केला पाहिजे. आणि आपल्यासाठी एखादी व्यक्ती ही तळमळ करत असेल ना, स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आमच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारे लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील आणि ती नाती तशीच तोडून सुद्धा टाकतील. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं, आणि त्याला नेहमी देव त्याची परीक्षा घेत असतो, आणि त्याला एक ना एक दिवस त्या कष्टाचं फळ सुद्धा देव देत असतो. आणि ते फळ भेटल्यावर तो व्यक्ती सुद्धा संतुष्ट होत असतो, कारण त्याला एवढ्या कष्टाची जाणीव झालेली असते आणि त्याला एवढं चांगलं फळ मिळालेलं असतं. म्हणून कधीही कुणाला आपल्या जीवनामध्ये कमी लेखू नका, तर त्याची उडवू नका, टोचून त्याला बोलू नका, टोमणे त्याला मारू नका, पान उतारा करू नका, आणि कुणाच्या गरिबीवर मात्र हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही, आणि त्याची नक्कीच परिस्थिती कधी बदलेल हेही सांगता येत नाही. म्हणून आपल्याला या जगामध्ये इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कोणाचे मन मात्र दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांच्या पेक्षा खूप मोठं असतं, आणि ती माणुसकीच आपण जपून ठेवली पाहिजे. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं. कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमचीच बद्दल असणार आहे हे मात्र निश्चित आहे, आणि तुमच्याबद्दल तिथे खूप काही वाईट साईड बोललं जाईल. आणि म्हणून तुम्ही अशा लोकांची संगत ठेवू नका, आणि अशा लोकांच्या सोबत सुद्धा राहू नका. म्हणून कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज मात्र तुम्ही होऊ नका. कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात कुणीच नाही आणि कुठे भेटणारही नाही. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर तुम्ही आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, आणि त्यामुळे तत्काल सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते. म्हणून ते म्हणतात ना की एक खोटं बोलल्यानंतर तुम्हाला 100 खोटीही बोलावी लागत असतात. म्हणून ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बैलाला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत मात्र नक्कीच कळत नसते, आणि ती किंमत तो नाही केली तर मग तो जीवनभर पस्तावत असतो. म्हणून संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही, आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा आरसा या जगात तुम्हाला कुठे भेटणार नाही. म्हणून खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. नक्कीच, कारण खोटी कर्म करून एकदा जरी मोठा झाला तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही नक्कीच त्याच्या जीवनात ही भोगावी लागत असतात. म्हणून एकनिष्ठ आपण राहायला शिकलं पाहिजे. तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला मात्र नक्कीच किंमत आहे, आणि तीच किंमत आपण स्वामींना सुद्धा दिली पाहिजे. म्हणून तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल
तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न मात्र नक्कीच करा. आणि ते प्रयत्न जर केलेत तर तुमचं काम ते नक्कीच मार्गावर लागेल. म्हणून नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्ष देतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. आणि तो अतिविचारच आपण सोडून द्यायचा, कारण उद्या काय होईल आणि कसे होईल हे आपल्याला माहित नाही. चांगले झाले तर चांगलेच आहे, वाईट झाले तर स्वामींची इच्छा आहे या मार्गाने आपण चालायचं आहे. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर कधीही संशय घेऊ नका आणि खोट्या लोकांवर कधीही तुम्ही जीवनामध्ये विश्वास ठेवू नका. फक्त यात तुम्हाला लोक ओळखायचं मात्र नक्की शिकलं जाईल आणि ते तुम्ही शिकलंच पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता मात्र नक्कीच मोठी असते आणि भक्कम सुद्धा असते. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनातील कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा फक्त सोडू नका आणि आपण फक्त चांगले वागा आणि चांगल्या मनाने आपण दुसऱ्याची मदत नक्कीच केली पाहिजे. म्हणून यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच मात्र जात नाही आणि कधी आपण त्यातून दुःखी सुद्धा होत नाही. म्हणून शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये पुढे जाल. म्हणून भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली ना तरच ती गोड आणि छान लागत असते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती ही आपण दोन्ही बाजूंनी जर निभावली आणि दोन्ही बाजूंनी चांगली ठेवली तरच ती पुढे जात असतात आणि चांगल्या प्रकारे जीवन आपलं घडतही असतं. म्हणून आयुष्यामध्ये दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. कारण आपण एक शब्द बोललो तर तो व्यक्ती समोरचा 4 शब्द बोलत असतो, त्यापेक्षा नाही बोललेलंच कधीही बरं असतं. म्हणून प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर मात्र निघून जातात, पण परमेश्वराचं तसं नाही. देव आपल्या कायम सोबतीला असतो, मग आपलं सुख असो किंवा मग दुःख असो. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हे स्वीकारावं लागते. म्हणून क्योंकि जब तक हे आपण जिंदा तब तक हे आपली निंदा, हेच फक्त आपण लक्षात ठेवायचंय. आणि स्वामी कायम आपल्याला म्हणत असतात, हम अभी गया नहीं हम जिंदा आहे. म्हणून स्वामी कायमस्वरूपी आपल्या पाठीशी असतात आणि आपलं संरक्षण करत असतात. फक्त आपल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागेल आणि तो विश्वासच आपल्याला खूप काही देऊन जातो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल आणि हेच सत्य आहे. आणि हे सत्य आपण विश्वास ठेवून जीवनामध्ये आपल्याला याच्याच मार्गाला चालायचं आहे. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळाची गरज असते. यश मिळवण्यासाठी वेळ तर लागेलच, प्रयत्न फक्त आपण करत राहा. त्या झाडालाही फळ लागते तसे आपल्या आयुष्याला आणि आपल्या प्रयत्नांना सुद्धा यश नक्कीच मिळेल. आणि तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. आणि त्याशिवाय या जीवनामध्ये कधीही आपल्याला सुख लाभणार नाही आणि सुख मिळणार सुद्धा नाही, कारण देवाने ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाठवलेली असते आणि त्यांना तुमची परीक्षा मात्र नक्कीच घ्यायची असते. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय किती दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. आणि ते आपण बघितलं तर आपण नक्कीच आपल्या मनामध्ये विचार करू की आपण खूप सुखी आणि आपण खूप समाधानी आहेत. आणि त्यासाठी देवाचे धन्यवाद आपल्याला नक्कीच मानले पाहिजे. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. एकदा तुमची गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत मात्र घरोघरी वाटली जाते आणि घरोघरी तुमची निंदा ही केलीच जात असते. म्हणून काळोख्या रात्रीनंतर लख्य प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशी असू देत, चांगली किंवा वाईट, ही नक्कीच बदलते आणि ती बदलणार सुद्धा आहे. आणि ती बदलण्यासाठी आपण प्रयत्न सुद्धा जीवनामध्ये केले पाहिजे. कारण तुम्ही प्रयत्न नाही केले आणि घरात सुद्धा बसून राहिले तर देव येऊन तुम्हाला देणार नाही. कारण जो प्रयत्न करतो त्याच्याच पाठीशी देव मात्र उभा राहत असतो. आणि आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद ह्या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद मात्र सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा मात्र होतो. म्हणून तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं मात्र आहे. आणि तो विश्वासच तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही यश मिळवून देत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो बाळा
जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे आणि दुसऱ्यांनी तुझ्यावर काही केलं असेल तर ते मी तुझं नक्कीच कमी करू शकतो, परंतु स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही, कारण ते तुझे स्वतःचे कर्म आहेत आणि ते कर्म कुणालाच चुकत नाही, देवाला सुद्धा चुकले नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेव, बाकी बघायला मी आहेच, निश्चिंत राहा, असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. म्हणून सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात आणि त्या सुटत सुद्धा असतात. म्हणून जो दुसऱ्याला अडचणीत जागतो आणि आणतो ना, त्याची अडचण आयुष्यभर मात्र संपणार नाही आणि देव त्याची कर्माची फळं त्याला नक्कीच देत असतो, कारण त्याने चुकीची कर्म केली आणि चुकीच्या मार्गाने तो नक्कीच चालत असतो. म्हणून काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्ष देत नाही, आणि त्याची चूक जेव्हा त्याला लक्ष देते तेव्हा तो स्वतः आपल्याकडे माफी मागायला नक्कीच येईल. आणि त्याचं मन चांगलं असेल तर येईल, नाहीतर नाही येईल. मग आपण त्याच्यावर ते सोडून द्यायचं आहे. म्हणून मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला की माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि जीवा भावाचा होतो. म्हणून देवा सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन, नित्य करावे तुझे चिंतन, तुझ्या धुळीचे भाई भूषण, सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा. हे स्वामी राया, असंच आमच्या पाठीशी तुम्ही राहा आणि असंच आम्हाला नक्कीच जीवनामध्ये मदत करायला तयार राहा आणि आमच्या वाटेची संकट नक्कीच तुम्ही दूर करा आणि आम्ही तुमच्यावर पूर्णतः विश्वास ठेवतो. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं आणि सर्व काही मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न मात्र मनापासून करावे लागत असतात. म्हणून अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि ते नवीन संधीचा सोनं करणं हे आपलं काम नक्कीच आहे. म्हणून खूप मोठे व्हा, अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नका, कारण तेच तुम्हाला शेवटपर्यंत आधार देणार आहेत आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहेत. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआपच होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा वेळ असो किंवा मग पैसा असो, काहीही असो, आपण ते दुसऱ्याला देऊ शकतो आणि आपल्या मनापासून आपण देऊ शकतो ते आपल्याला दुसरे लोक नक्कीच देणार आहेत. आणि तो देव बघत आहे, तो सर्व काही वेळ आल्यावर सर्व काही नीट करणार आहे. म्हणून कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. जेव्हा तुम्ही स्वतःशी स्पर्धा कराल तेव्हा तुम्हाला हरवायला तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील आणि तुम्ही कोणाची अवहेलना सुद्धा नक्कीच करणार नाही. आणि आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता आपली साफ असावी. परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही आणि तो आपलं कधी वाईट सुद्धा सोचणार नाही. म्हणून आपण फक्त परमेश्वराबद्दल चांगलेच विचार मनातून काढले पाहिजे आणि चांगलेच विचार सुद्धा केले पाहिजे. म्हणून स्वामी सांगतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत आहे ना, तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देणार आहे. आणि कोणी त्याच्यावर अत्याचार करत असेल तर स्वामी त्याला स्वतःच नक्कीच त्याचा बदला घेणार आहेत. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि खूप सुख समाधानाने सुद्धा जाईल. म्हणून परिस्थिती कोणतीही असू द्या, हार मात्र मानू नका. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जगण्याची आशा सोडू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर फक्त विश्वास ठेवा आणि हे वचनच तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही देऊन जाईल. म्हणून ज्यांच्या मनात आहे खरा भक्तिभाव, ज्याच्या मुखी आहे सदा स्वामी नाम, ज्याच्या स्वामींवर आहे अढळ विश्वास, त्याच्या गृही स्वामी प्रत्यक्ष करती निवास. म्हणून तुमच्या मनामध्ये निर्मळ भावनेने आणि निर्मळ भक्तीने तुम्ही स्वामींचा विचार करायचा आहे आणि स्वामींची सेवा करायची. नक्कीच तुमच्या घरात सुद्धा स्वामींचं अस्तित्व असेल आणि स्वामी तुम्हाला दर्शन सुद्धा देतील. म्हणून आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे आपल्या स्वामींशिवाय कोणीही नाही. आणि स्वामी आपल्याला नक्कीच आईच्या मायेने जवळ घेतात आणि आपल्याला कुरवाडतात आणि म्हणतात, मला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली ना, तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. आणि हे विचारच सामर्थ्य आहे आणि हे विचारच तुम्ही केले पाहिजे आणि या विचारानेच माणसाची प्रगती सुद्धा होत असते. म्हणून आपण कुणाविषयी अवहेलना बोलू नये आणि चुकीचा मार्ग निवडू नये आणि चुकीचं कधीही बोलू नये. म्हणून जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचा होतो आणि तुमचा विजय हा अटळ आहे आणि तुमचा जो विजय हा होणार आहे यावर फक्त विश्वास ठेवा. आज तुम्ही संघर्ष प्रयत्न करीत आहात. लोकांच्या नजरेत तुम्ही अपयशी, कर्तृत्व शून्य व्यक्ती आहात आणि ते तुम्हाला ओळख सुद्धा दाखवणार नाहीत. नावं ठेवतील, डिवसतील, पण उद्या जर तुम्ही यशस्वी झालात
तर हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील आणि दूरचा जरी असला तरी जवळची ओळख दाखवतील आणि भेटायला येतील. आणि एक लक्षात घ्या, ही दुनिया आहे, ही अशीच आहे. त्यामुळे यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचं आणि कर्तृत्व सिद्ध करायचं आणि स्वतःसाठी, आईबाप आणि आपल्या गुरूंसाठी यशस्वी मात्र व्हायचं आहे. स्वामी भक्तांनो, ज्या शब्दात प्रचंड आपलेपणा असतो ते मन असतं आणि जे कधीही आपल्याला सोडून जाणारं नसतं ते मन असतं आणि ज्यावर फक्त आपण राज्य करू शकतो ते मन असतं. एखाद्याच्या अपराधालाही माफ करायला भाग पाडतं ते मन असतं आणि जे आपल्यापासून कोणी कधीही हिसकावू शकत नाही ते आपलं मन असतं आणि ज्याला शब्दांची नाही तर भावनांची भाषा समजते ते आपलं मन असतं. आणि त्याचप्रमाणे आपले स्वामी महाराज सुद्धा आहेत आणि ते आपल्या मनाची भाषा समजतात आणि ते आपल्या मनात सुद्धा राहतात आणि ते प्रत्येकाला माफी सुद्धा देतात. म्हणून स्वामींवर निस्वार्थ भक्तीने प्रेम करा आणि त्यांची सेवा नक्कीच करा. आपला निर्णय चुकेल या भीतीने कुठलाच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय मात्र तुमचा असू शकतो. म्हणून मित्रांनो, ज्याला स्वतःचं मत नाही ना त्याला जगात किंमत मात्र राहत नाही. आणि म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहायचे आहे. ओंजळीत पाणी घेतलं ना की ते कायम टिकून राहत नाही, निष्ठून जातं ओंजळीतून. म्हणून आपल्याला असं वाटतं की पाणी आयुष्यभर आपल्या ओंजळीत आहे, पण आपल्या ओंजळीत असलेला आणि उरलेला असतो तो फक्त ओलावा आणि तो ओलावाच आपण नक्कीच सामावून ठेवत असतो. म्हणून परिस्थिती तुमची बदलते म्हणजे माणसं वाईट असतात असं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही अजिबात गर्व करू नका आणि कोणत्याही गोष्टीचा अहंकार करू नका. प्रत्येकाशी प्रेमाने वागायला शिका. गरज संपली की दूर करणाऱ्यांच्या जगात गरज नसताना जीव लावणारे फार कमी असतात आणि अशा माणसांना ओळखता यायला हवं आणि जपताही आपल्याला यायला हवं. म्हणून वेळेचं महत्त्व वेळ निघून गेलं की कळत असतं. म्हणून आपण जे काम घेतलंय हाती ते पूर्ण करता आपल्याला आलं पाहिजे आणि स्वतःची चूक मान्य करण्याची धमक प्रत्येकात मात्र असते. आणि आजही खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण आहे, फक्त माणसं ओळखताना चूक होता मात्र आपल्या कामा नाही. म्हणून माणसाने अहंकारी असू नये पण स्वाभिमाने नक्कीच असलं पाहिजे. म्हणून मिटले होते वाद सारे, मौन सोडायचे राहून गेले, सावरता सारे येत होते, प्रयत्न करायचे राहून गेले. म्हणून असा पस्तावा तुम्हाला जीवनात परत व्हायला नको. त्यामुळे तुम्ही प्रयत्न नक्कीच करून बघा आणि त्यात यशही तुम्हाला नक्कीच मिळेल. फक्त तुम्ही ऍक्शन घ्यायला शिका आणि तुम्ही नक्कीच प्रॅक्टिकल करायला शिका. तुम्ही तिथेच खचता आणि काही प्रयत्न न करता तुम्ही विचार करूनच ते असं म्हणता की मला त्यात यश मिळणार नाही. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळेल कारण तुमचे गुरु स्वतः स्वामी समर्थ तुम्हाला मदत करण्यासाठी बसलेले आहेत. म्हणून ते लक्षात घ्या. मौन नेहमीच शब्दांपेक्षा जास्त टोचणारं असतं. शब्दांना पकडून आपल्याला वाद घालता येतो पण मौनाला गुन्हेगार कसं ठरवणार आणि ते कसं जमणार बरं. म्हणून आज रस्त्याने जाताना वाटेत लागणाऱ्या माझ्या शाळेने मला विचारलं, आयुष्याची परीक्षा जास्त अवघड तर नाही ना? मग मी त्याला प्रेमाने उत्तर दिलं, कुठलीच परीक्षा कधी अवघड वाटली नाही. फरक फक्त इतकाच आहे, पूर्वी दप्तराचं ओझं असायचं, आता पाठीवर मात्र भरपूर मोठ्या अपेक्षांचं ओझं आहे आणि हे जीवन आपल्या शाळेसारखंच चाललं आहे. म्हणून माणसाला जिथे वाट आपण हरवलंय तिथूनच खरी स्पर्धा सुरू होत असते आणि ती स्पर्धा त्याला वाटत असतं तिथून खरी सुरू होत असते. म्हणून तो अचंबित होत असतो आणि त्याच्या आयुष्यात अचानक भरपूर सारे बदलही होत असतात. म्हणून थांब म्हणून थांबेल ती वेळ कसली आहे, जा म्हणून जातील ती संकट कसली आहेत. म्हणून सावर म्हणून सावरेल तो तोल कसला आहे, एक म्हणून ऐकेल तो हट्ट कसला आहे आणि उजळ म्हणून उजळेल ते नशीब कसलं आणि भर म्हणून भरेल ते आपलं आयुष्य कसलं. आणि मग ते आयुष्य आपल्याला आनंदाने जगायचंच आहे. म्हणून आयुष्यात काही उत्तर शोधून सापडत नाही, वेळ आली की ती आपोआप मिळून जातात. फक्त त्यासाठी तुमच्या मनात मात्र संयम असला पाहिजे आणि थोडा धीर असला पाहिजे. समजावून सांगणारे लाख भेटतील पण समजून घेणारा एक मित्र त्या लाखांहून मोलाचा असतो. आणि जर तुमच्याकडे नक्कीच चांगला मित्र असेल तर तुमच्या जीवनात तुम्हाला कोणतरी मनातलं सांगण्यासाठी माणूस भेटतो आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी त्यांना सांगता येतात आणि त्यांच्याकडून मिळवताही येतात. म्हणून शब्द देणं सोपं असतं पण ते कृतीतून सिद्ध करणं तितकंच मात्र अवघड असतं. म्हणून कोणाला शब्द तुम्ही देताय तर विचार करून द्या आणि विचार करून त्याच्याशी तुम्ही बोला. म्हणून चुका सुधारण्याची संधी आयुष्य प्रत्येकाला देत असतं, फक्त ती संधी कोणी घेतं कोणी घेत नाही आणि मग आपण दुसऱ्याच दलदलीमध्ये फसत असतो. म्हणून मनातलं सारं सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावा लागतो आणि तो माणूस म्हणजे आपला मित्र आहे आणि तो मित्राला आपण सर्व काही सांगत असतो. म्हणून तुम्ही स्वामींना सुद्धा आपला मित्र मानलं पाहिजे आणि स्वामींना सर्व काही सांगितलं पाहिजे. मनातलं सर्व काही स्वामींना सांगितलं तरच स्वामी त्याच्यावर मार्ग तुम्हाला आणून देतील. म्हणून आपणही चुकू शकतो
हे मान्य करणं सगळ्यांना जमत नाही आणि सर्व लोक अहंकारामध्ये डुबलेले असतात. म्हणून स्वीकारता यायला हवं की तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी नेहमी योग्य असालच असं नाही. तुम्ही कुठेतरी चुकू शकता हे मात्र निश्चित आहे. म्हणून कोण कुठली माणसं ऐन वेळी मदतीला धावून येतात आणि आपली म्हणून जमलेली माणसं नक्कीच ओळख देखील नाकारतात. म्हणून संकट काळात जी माणसं तुमच्या सोबत उभी आहेत आणि तुमच्या सोबत उभी राहणार आहेत त्यांनाच फक्त तुम्ही आधार द्यायला शिका आणि बाकीच्या माणसांजवळ तुम्ही अजिबात राहू नका किंवा त्यांना भाव देऊ नका, कारण ते शेवटी तुमच्या मदतीला येणार नाही आणि तुमच्याशी चांगलं वागणार सुद्धा नाही. म्हणून ज्या शब्दातच प्रचंड आपलेपणा असतो नक्कीच तो शब्द आपण वापरायला हवं आणि तो शब्द आपण दुसऱ्याला द्यायला सुद्धा हवा. म्हणून समोरची व्यक्ती ऐकणारी असेल ना तर समजवण्यात हरकत काय, आणि जर ती व्यक्ती ऐकतच नसेल तर समजावून उपयोग तरी काय आहे. म्हणून आपण कोणाला समजावत बसायचं नाही. ज्याला समजायचं असतं तो समजून घेतो, ज्याला राहायचं असतं तो नेहमीच राहतो आणि ज्याला निघून जायचं आपल्या आयुष्यातून तो नक्कीच निघून जात असतो. म्हणून आयुष्याचं पुस्तक त्यात गणितांची गुंतागुंत, न सुटणारी समीकरणे आणि अनुत्तरित बेरीजांची भ्रांत. म्हणून आपलं जीवन असंच आहे मित्रांनो. आपलं मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार आपण नक्कीच केला पाहिजे. आणि काही नात्यांचं आयुष्य अपेक्षेपेक्षा फार मात्र कमी असतं. म्हणून वय हळूहळू माणसाला हेही शिकवतं की कठीण क्षणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं आणि स्वतः कसं सांभाळून घ्यायचं. म्हणून प्रवास करत असताना ट्रेन्स येतात जातात, तशीच माणसं येतात आणि जातात. जी थांबतात ना ती आपले असतात आणि जी थांबत नाही ना ते आपल्यासाठी आलेच नसतात. हे फक्त तुम्ही मनात ठाम केलं पाहिजे आणि हा असा विचार केला की तुम्ही नक्कीच खंबीर होऊन जाल. म्हणून संस्कार देणारी आई असली तरी संस्कार जपणारा बाबा असतो. संयम शिकवणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबा असतो. म्हणून आई बाबा हे दोन्ही आपल्या जीवनात खूप काही आपल्याला शिकवून जात असतात. म्हणून आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी घरात मागे कुणीतरी असलं ना की मनाला धीरावा वाटतो आणि कुणीतरी आपलं आहे असा आपल्याला भास मात्र होत असतो. म्हणून आयुष्य सुंदर आहेच, फक्त कुठे बोलायचं आणि कुठे थांबायचं हे समजायला हवं. फक्त किती सांगायचं आणि किती ऐकायचं हे समजायला हवं. फक्त कुठे ताणायचं आणि कुठे सोडायचं हे समजायला हवं. फक्त किती आठवायचं आणि किती विसरायचं हे मात्र समजायला हवं. आणि फक्त कुठे हसायचं आणि कुठे रुसायचं हे मात्र समजायला हवं. म्हणून फक्त किती करायचं आणि कुणासाठी करायचं हे मात्र आयुष्यात आपल्याला नक्कीच समजलं पाहिजे. आणि हे जर समजलं तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये नक्कीच तरबेज व्हाल आणि प्रत्येक गोष्ट यशस्वीरित्या तुम्ही पार पाडाल. म्हणून हातबल परिस्थितीचा सर्वात पहिला वार हा माणसाच्या आत्मसन्मानावर असतो आणि म्हणून आत्मसन्मान प्रत्येकाचा असतो. म्हणून तो कधीही निराश होऊ देऊ नका आणि कोणत्याही व्यक्तीला तुम्ही मनाला लागेल आणि मनाला टोचेल असे कधी मात्र बोलू नका. प्रत्येकाला वाट समोरच्यानी मला समजून घ्यावं आणि पण आपण समोरच्याला किती समजून घेतो हे याचं आत्मपरीक्षण कुणीही करत नाही. म्हणून प्रत्येकाला वाटतं की समोरच्यानी माझं ऐकून घ्यावं, पण आपण समोरच्याचं किती ऐकून घेतो हे आपण बघत नाही. प्रत्येकाला वाटतं समोरच्याने मला मान द्यावा, पण आपण समोरच्याला मान दिला तरच तो सुद्धा आपल्याला मान देत असतो. म्हणून इथे प्रत्येकाच्या संघर्षाची व्याख्या मात्र वेगळी आहे आणि प्रत्येकाचे दिवस मात्र वेगळे आहेत हे लक्षात आपण ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणून कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झाल्यास अलिप्त व्हावं, पण उपदेशक नक्कीच मात्र होऊ नये. म्हणून दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको. मरणाची भीती मनात ठेवून जगायचं राहून जायला नको. आत्ता आहे आता नाही अशीच आपली गत असते. कुणासाठी कुणी तसे फार कधी थांबत नसते. मनात असेल ते बोलून टाकावं, बोलायचं राहून जायला नको. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको. एवढाच मात्र तुम्ही विचार करायला हवा आणि हसत हसत नक्कीच तुम्ही जीवन चांगल्या प्रकारे जगू शकता आणि तुम्ही हसताना सुद्धा निरोगी राहू शकता, कारण हसल्याने आपण निरोगी नक्कीच राहतो. म्हणून दुसऱ्याला दोष देताना स्वतः सुद्धा आरसा आपला पाहिला पाहिजे आणि आपण स्वतः जिथे चुकतो तिथे आपण माफी मागायला शिकले पाहिजे. म्हणून नातं हे तुझं आणि वाद तुझा. ताणायचं किती सोडायचं हे तूच ठरवायचंय. म्हणून प्रतारणा तुझी अपमान तुझा. विसरायचं की पेटायचं हे तू ठरवायचंय असं आपल्याला भगवंत सांगत आहेत. म्हणून आपला प्रवास आपणच सोपा करायचा असतो आणि आपल्या जीवनातील अडथळे हे आपण काढून टाकायचे असतात. म्हणून जीवनाकडून कधी अपेक्षा करणं चुकीचं नसतं. ज्यांच्याकडून करतोय ती व्यक्ती चुकीची मात्र असू शकते. म्हणून विश्वास ठेवणं चुकीचं नसतं. ज्याच्यावर ठेवतोय ना ती व्यक्ती चुकीची असू शकते. म्हणून आधार देणं चुकीचं नसतं, पण ज्याला आपण आधार देतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. म्हणून मदत करणं चुकीचं नसतं, पण ज्याची करतोय ना ती व्यक्ती चुकीची असू शकते. आणि आजही खूप चांगल्या लोकांनी
जग परिपूर्ण आहे. फक्त माणसानं ओळखताना चूक होता कामा नये आणि आपण माणसांना नक्कीच ओळखलं पाहिजे. म्हणून माणसं येतात, माणसं जातात, पण जायचं ठरवूनही घुसमळतात ती आपली असतात. म्हणून कोसळायला स्वप्नांचे इमले सारे, वास्तवाची एक फुंकर पुरेशी असते. नियतीच्या अजब खेळामध्ये कल्पनेला कुठेही स्थान मात्र नसते आणि कल्पना आपण करायची नाही. पुढे काय होईल याचा विचार न करता आपण आजच्या युगात जगलं पाहिजे आणि आत्ता काम आपण केलं पाहिजे. म्हणून कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच आपल्याला सुख मात्र देऊ शकत नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमीच सुख मात्र आपल्याला देऊन जात असतं. म्हणून मौन नेहमी शब्दांपेक्षा जास्त टोचणारं असतं बरं का, आणि ते टोचत सुद्धा असतं. आणि कुणी तुम्हाला घाणेरडं बोलत असेल किंवा शिवीगाळ करत असेल तर तुम्ही मौन राहावं आणि त्यांच्यासमोर काहीही बोलू नये. एकदा त्यांना त्यांच्या करण्याचा पस्तावा होईल आणि त्यांना बोलण्याचा पस्तावा होईल. नक्कीच ते तुमच्याजवळ येऊन तुमची माफी मागतील. म्हणून आपण वाद वाढवण्यापेक्षा आपण शांत राहिलेलं बरं असतं. म्हणून हे दिवस सुद्धा निघून जातील, तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नको. मार्ग खडतर असेल तू माघार घेऊ नको. ध्येय नक्की गाठशील, फक्त आशा सोडू नको. कोणी साथ देत नसेल तू खचून जाऊ नको. स्वामी समर्थ तुला नक्कीच साथ देतील. वाटा सापडत नाहीत म्हणून थांबत राहू नको. संपलंय सगळं असं वाटेल तू टोकाचे निर्णय घेऊ नको आणि ध्येय नक्की गाठशील. फक्त आशा मात्र जीवनातून सोडू नको. म्हणून माणसं जीवनात येतात आणि निघूनही जातात. सोबत फक्त तीच राहतात जी तुम्हाला तुम्ही आहे असे गुण दोषसहित स्वीकारत असतात, हे मात्र निश्चित आहे. म्हणून शब्द झाले अधीर होते, व्यक्त करायचे राहून गेले. भावनाही जोडल्या होत्या, उलगडायचे तेवढे राहून गेले. आणि ते उलगडायचे राहून गेले म्हणून आपल्याला तेव्हा ती जीवन जगण्याचं आपण विसरून गेलो आणि आपण ते क्षण जगण्याचे विसरून गेलो. आणि प्रत्येक क्षण आपण आनंदाने आणि चांगल्या पद्धतीने जगला पाहिजे. म्हणून शब्द जर अर्थांना नेहमीच पूर्णपणे न्याय देऊ वाकले असते तर मग नक्कीच त्या नात्यांमध्ये गैरसमज कधी निर्माण झालेच नसते. आणि शब्द जर स्वतःचा तोल स्वतः सावरू शकले असते तर मनावर आधार नक्कीच कधी झालेच नसते. शब्द जर दुःख वेदना यातना व्यक्त करू शकले असते तर डोळ्यांमध्ये अश्रू कधी आलेच नसते. आणि शब्द जर स्वतःच्या मर्यादा स्वतःच ठरवू शकले असते तर नात्यांमध्ये दुरावे कधीच मात्र आले नसते. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की स्वप्न तुझे, आयुष्य तुझे, सोडायचे की धरायचे हे तुला ठरवायचे आहे. आणि ते स्वप्न तुला जगायचंय आणि त्या स्वप्नामध्येच तुला राहायचंय. तेव्हाच ते स्वप्न तुला मिळणार आहे आणि ते स्वप्न एक दिवशी नक्कीच साकार होईल, कारण स्वामींची कृपा तुमच्यावर बरसत आहे. म्हणून लोक काय म्हणतील ना या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तर ही लोक ना तुमच्या आनंदात असतात ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला हाकेला उभी राहणारी असतात. त्यामुळे ही लोक काय म्हणतील या विचाराने आयुष्य जगायचं थांबायचं नाही. परिस्थिती आपल्या हातात नसली तर त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच आपल्या हातात आहे. आणि तिथे आनंदी आपण नक्कीच राहायचं आहे आणि ते आनंद आपण जगामध्ये मिळवायचा आहे. म्हणून भावणं सोपं, निभावणं कठीण असतं. भाळणं सोपं, सांभाळणं मात्र कठीण असतं. आणि ते सांभाळलं की आयुष्य आपल्याला कळत जातं आणि त्या आयुष्याचा नक्कीच अनमोल धडा आपल्याला समजत जातो. म्हणून अपेक्षा कोणाकडून करू नका. अपेक्षा करणं चुकीचं नसतं. कदाचित आपण अपेक्षा करतोय ती व्यक्तीच मात्र तशी असू शकते आणि तिच्याकडून आपण अपेक्षा करायला गेलो तर आपणच त्यात मात्र फसत असतो. म्हणून काहीतरी करून दाखवायची धडपड माणसाला कधीच स्वस्थ बसू देत नाही. आणि प्रत्येक युगात ते झालेलं आहे आणि प्रत्येक माणसाबरोबर ते होत आहे. आणि प्रत्येक माणूस धडपड करीत आहे आणि काहीतरी करून दाखवण्यासाठी तो प्रयत्न जीवनात करत आहे. म्हणून माणूस बदलत नसतो. कालांतराने स्वभाव मात्र त्याचा उलगडत असतो आणि त्याचा खरा स्वभाव आपल्या समोर येत असतो. म्हणून परिस्थिती कशी असो, मनस्थिती मजबूत ठेवता यायला हवी. आणि तुमचं मन मजबूत असलं ना आणि मनस्थिती नक्की चांगली असली ना तर तुम्हाला जीवनामध्ये कोणी हरवूही शकत नाही. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार महत्वाचा आहे आणि तोच विचार तुम्ही पूर्णपणे केला पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं ना तो कधीच एकटा पडत नाही. आणि जसे आहात तसेच मात्र राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य तुमचं कमी पडून जाईल. आणि स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका की काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते एवढं मात्र नक्कीच लक्षात घ्या. आणि जर आयुष्याचा प्रवास हा स्वामींसोबत असेल ना तर भीती आपल्याला कशाचीही वाटत नाही, कारण आपले स्वतः स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे उभे आहेत ना. आणि मग आपल्याला भिण्याची गरज कशाची. म्हणून नशिबात नव्हतं म्हणायचं आणि सोडून द्यायचं ह्या वाक्यावर बऱ्याच गोष्टी निघून गेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही गमावून बसल्यात. म्हणून तुम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजे आणि ते मिळवलं सुद्धा पाहिजे.
म्हणून जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि सदैव तुमचे रक्षण करील, हा माझा तुम्हाला आशीर्वाद नक्कीच आहे. म्हणून अतिशय कठीण प्रसंगातही जो आपले गुरुविद्या नक्कीच गुरुनिष्ठा कायम ठेवतो ना, तो जो खरा स्वामी भक्त असतो आणि त्यालाच खरंच स्वामी प्रचिती देत असतात आणि दर्शनही देत असतात. म्हणून स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच प्रयत्न करून त्यात यश मिळवलं पाहिजे आणि त्याला यश मिळणार सुद्धा आहे. कारण त्या रस्त्यावर चालत असताना तुम्ही त्या रस्त्यावर जाणारच नाही तर पुढे पोहोचणार कसे. म्हणून विचार करणं सोडून द्या आणि फक्त तुम्ही जीवनामध्ये प्रयत्न करत राहा. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरू शकत नाही. म्हणून खरं बोलणाऱ्यांना खाट काय आहे ते माहिती नसते, पण खोटं बोलणाऱ्यांना सत्य काय आहे ते नक्कीच ते 100% माहिती असतं. म्हणून खरं बोलणाऱ्यांना खोटं नक्कीच आवडत नाही आणि ते बोलतही नाही. म्हणून शरीरासाठी हॉस्पिटल आहेच, पण मनासाठी मात्र मंदिराशिवाय पर्याय नाही. आणि मंदिरात गेल्यावर आपल्याला नक्कीच गुरु शांतता लाभत असते. कोण कोण नक्कीच गुरूंची सेवा करतो कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि श्री स्वामी समर्थ नाव असं टाईप करा. जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते तेव्हा खरं तर ती माझी परीक्षा असते असे स्वामी म्हणतात. कारण तिथे विश्वास आहे तिथे मी आहे आणि जिथे विश्वास असतोच ना तिथे स्वामी असतातच, ही प्रचिती मलाही आलेली आहे. म्हणून शब्द आणि व्यवहार तुमचे इतके चांगले ठेवा की तुम्हाला प्रत्येक जण चांगल्या प्रकारे नक्कीच चांगल्या भावनेने बोलेल आणि प्रेमाने बोलेल. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते. आणि सर्वांनी हा नियम पाळा, जी व्यक्ती आपल्याशिवाय आनंदी आहे त्या व्यक्तींना अजिबात त्रास कधीच देऊ नका. आणि जेव्हा सर्वांची माया थांबते ना तेव्हा स्वामींची माया सुरू होते. म्हणून स्वामींची माया सुरू झाल्यावर ते सर्व काही तुम्हाला देणार आहेत आणि तुमच्याशी ते नक्कीच प्रेमाने बोलत आहेत आणि प्रेमाने तुम्हाला सांगत आहेत. म्हणून पावन झाले अक्कलकोट गाव स्वामींच्या चरण स्पर्शाने, भक्तांची दुःखही दूर होती केवळ त्यांच्या नामस्मरणाने. म्हणून इमोशन्सला हँडल करता आलं की माणूस मॅच्युअर होत असतो आणि माणूस चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगत असतो. म्हणून ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो हात आयुष्यभर सोडत नाही, मी नेहमीच त्याच्या सोबत असतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून स्वामींचा हात धरून चला आणि तुम्हाला कशाची कमी पडणार नाही आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला मिळतील असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत. आणि अरे, तू मला तुझ्या देवारात आणून तर ठेवलेत पण तुझ्यात विश्वात नक्कीच मग्न आहे आणि तू तुझं बघत आहे असे स्वामी आपल्याला रागवत आहेत आणि ते प्रेमाने रागवत आहेत. म्हणून औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावं. म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाट बघतो. आणि एक लक्षात घे की तुझ्या ज्या वेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना तर तो आयुष्यभर सोडत नाही आणि मी तुझा तसा हात पकडला आहे. आणि स्वामींनी सर्वांसाठीच आपले हात पकडले आहेत आणि आपण नक्कीच स्वामींच्या भरोश्यावर जीवन जगत आहोत असं जरी म्हटलं तरी नक्कीच काही वांगळ ठरणार नाही. म्हणून हजारो संकट जरी आली तरी नको होऊस उदास, जीवन सदैव एकच मंत्र जप, म्हणी अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की सर्व काही नीट होतं आणि सर्व काही तुम्हाला मिळतं. म्हणून जीवनामध्ये कधी मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आणि आरशाची किंमत भलेही या त्या हिऱ्यापेक्षा कमी असेल ना, पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचे असतील तर 50 रुपयांचा आरसा मात्र नक्कीच लागतो. म्हणून हाव सोडली की मोह संपत असतो आणि तो मोह आपला नक्कीच टिकत सुद्धा नाही. म्हणून मित्रांनो, स्वामी सांगतात रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा वापर करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांती मात्र निर्माण होईल आणि ती शांती तुमची कायमस्वरूपी टिकून सुद्धा राहील. म्हणून जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणे कधीच हरत नाही आणि एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी मात्र त्याच्यातून शिकत सुद्धा असतात. म्हणून माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना मात्र नसते. म्हणून त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण हा साजरा होत असतो आणि तो खास सुद्धा असतो. म्हणून लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. आणि त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच चांगलेच मिळणार आहे आणि याच्यावर तुम्ही फक्त विश्वास ठेवायला हवा. आणि हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा नक्कीच मिळणार नाही आणि त्यांच्यासारखं आपल्याला कोणी प्रेमही करणार नाही. आणि जर तुमचा विश्वास असेल
तर नक्कीच स्वामी अस्तित्वात आहेत आणि तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील आणि सगळीकडे दिसतील सुद्धा. आणि स्वामी अधूनमधून आपल्याला दर्शन देत असतात. मग ते गाडीवरचं चित्र असो किंवा स्वामींचा एखादा शब्द असो किंवा स्वामींचं वचन आपल्याला कुठेतरी दिसत असतं. म्हणून गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येत नाही जे आपण कधी बोललोच नाही आणि ते काहीही समजत असतात आणि काही बडबडत असतात. म्हणून कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही आणि शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना यश मात्र प्राप्त होत असते आणि ते यशस्वी सुद्धा होत असतात. म्हणून दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही, पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. आणि त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि तुम्ही भरपूर काही गोष्टी विचार करून ते ठरवायचं आहे. आणि आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून काम करतो त्याला देव कधीच कमी पडून देत नाही आणि कधीच त्याला रुसवत बी नाही. म्हणून आपले आयुष्य हे आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. सजग आणि जाणीवपूर्वक निर्णय घेतल्याने आपले जीवन मात्र सुखमय होऊन जाईल आणि सुखात आपण नांदू. म्हणून मन मारून जगण्यापेक्षा मन भरून आपण जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणालाच मात्र सांगता येणार नाही आणि कोणी सांगूही शकत नाही. म्हणून स्वामी सांगतात की गरजेसाठी जवळ आलेली माणसं जर संपल्यावर निघून जातात त्यावेळी आपण दुःखी न होता आपण कोणाला तरी गरजेला उपयोगी पडलो याचा आनंद नक्कीच आपण मानला पाहिजे. म्हणून जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका आणि आनंदी फक्त राहा एवढंच स्वामींचं म्हणणं आहे. आणि बाळा, आमच्यावर ठेवलेला विश्वास हा कधीच वाया जात नाही. त्यामुळे तुझ्या मनात शंका आणू नकोस. एकदा तुझे दुःख मला सांगून तरी बघ. संकटमुक्त नक्कीच होशील आणि तुला मदत करण्यासाठी माझे आशीर्वाद भरपूर आहेत असे स्वामी म्हणत आहेत. आणि आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. तिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र पडत नाही आणि तो एकटा पडणार सुद्धा नाही. म्हणून स्वामी सांगतात आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला मात्र आंधळा करत असतो आणि त्याला काही सुधरत सुद्धा नाही. म्हणून सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच सुंदर बनवायला हवं. म्हणून स्वामी सांगतात जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य मात्र तुमचं कमी पडेल आणि तुम्ही बदलूही शकत नाही. म्हणून हे जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी उत्तर द्यायलाच पाहिजे आणि काही गोष्टी आपल्याला परमेश्वरावर सोडून दिल्या पाहिजेत, कारण की परमेश्वर जेव्हा उत्तर देतो तेव्हा सारं विश्व मौन होऊन ऐकत मात्र असतं आणि सर्व काही ते ऐकत असतात, कारण परमेश्वर त्यांच्या कर्माचं फळ त्यांना नक्कीच भोगायला लावत असतो. म्हणून प्रत्येकाला आपली कर्म ही चांगल्या पद्धतीने करायचे आणि चांगलेच कर्म करायचे. स्वामी सांगतात जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये, तर वर्तमानात जगलं पाहिजे आणि आनंदाने जगण्याचा हा मार्ग नक्कीच आहे. म्हणून जगा इतके की आयुष्य कमी पडेल आणि हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ मात्र आहे, पण प्रयत्न इतके प्रामाणिकपणे करा ना की परमेश्वराला तुम्हाला देणे हे भागच पडेल आणि परमेश्वर तुम्हाला नक्कीच ती गोष्ट देणार आहे. म्हणून स्वामी सांगतात माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा नक्कीच तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र केले पाहिजे आणि ते प्रयत्नच तुम्हाला यशाजवळ घेऊन जातील. आणि शुद्ध भावाने देवाच्या प्रेमाने देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच आणि याच्या उलट धन मान मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व काही असते हे तितकेच खरे आहे. म्हणून चंदनाच्या झाडाला नक्कीच विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी जात नसतो, कारण तो सुगंध तसाच राहत असतो. म्हणून साप फक्त त्याला विळखा घालू शकतो पण त्याचा सुगंध मात्र घेऊ शकत नाही. म्हणून आपली विद्या आपलं ज्ञान कोणी घेऊ शकत नाही एवढं मात्र निश्चित आहे. कोणी आपल्याला किती त्रास दिला ते सहन करायला शिका. समोरच्याला त्याच्या कर्माची फळं ही मिळणारच आहेत. म्हणून संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा आपल्याला नक्कीच ओळख दाखवत असतात आणि ते आपल्याला विचारत सुद्धा असतात आणि स्वतः फोन करून ते आपली दखल सुद्धा घेत असतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता मात्र दिसत असते. मग आपण किती चांगले असू किंवा किती वाईट असू त्याला फक्त आपली कमतरता दिसणार आहे. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात आणि या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. आणि म्हणून परमेश्वरावर नेहमीच निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला मात्र तुम्हाला काही उरणार नाही आणि तुम्ही काही मागूही शकणार नाही.
कारण स्वामी आपले भरपूर काही आपल्याला देतात आणि भरपूर काही ते आपल्याला जीव लावत असतात. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधीच विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेना, तुम्हाला काहीही असे ना, तुमच्याकडे कितीही पैसा असे ना, फक्त स्वामी भक्तीत नाहीत तर तुमचं धन हे शून्य होऊन जात असतं. म्हणून तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही, असे आपले स्वामी महाराज आहेत. आणि गुरुचरित्रमधून तुम्हाला नक्कीच भरपूर शिकायला मिळेल. म्हणून तुम्ही गुरुचरित्र नक्कीच वाचलं पाहिजे आणि त्यातून बोध हा घेतलाच पाहिजे. आणि नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे मात्र सूत्र आहे आणि हे सूत्र आपल्याला जीवनामध्ये कामाला येणार आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. आणि भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने नक्कीच वर्तमानात जगायला शिका. पण प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. आणि भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट लक्षात नाही आणि तसं तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात मात्र तुम्ही पडू नका आणि तो मोह तुमच्या मनातून नक्कीच काढून टाका. म्हणून आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा लोभू ठेवू नका. आणि कारण अपेक्षा भंगाचे दुःख हे फार वाईट असते आणि फार दुःख ते आपल्याला मिळत सुद्धा असते. म्हणून स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते कानावर आणि मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात राहण्याची आणि रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि माफी देणारा हा सर्वात मोठा मित्र असतो आणि सर्वात मोठा माणूस सुद्धा असतो. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मदतीला येणारा तो आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वास जर असला तर नक्कीच तो भरपूर ठिकाणी जाऊ शकतो आणि भरपूर गोष्टी या चांगल्या पद्धतीने घडवून आणू शकतो. म्हणून स्वामी सांगतात की विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करतो ना, आपल्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगले होणार आहे याची प्रचिती मी तुम्हाला देत आहे आणि हे तुम्हाला सांगत आहे. म्हणून मी आहे म्हणून सगळे आहेत, या एकेची सगळे आहेत असे म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आणि आयुष्यात कधीच तुम्हाला एकटेपणा पडणार नाही आणि एकटेपणा जाणवणार सुद्धा नाही. म्हणून तुम्ही फक्त एकटेपणा न जाण्यासाठी तुम्ही स्वामींच्या मठात जाऊ शकता आणि स्वामींची भक्ती करू शकता आणि स्वामींची सेवा करू शकता. नक्कीच तुमच्या मदतीला स्वामी आलेले असतील. म्हणून वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. आणि सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ते आपल्याला जगायलाच लागणार आहे. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, ती तुम्हाला किती मिळत गेली आणि कशी मिळत गेली तर तुम्हाला अजून सर्व काही पाहिजे असतं आणि अजून मोठं तुम्हाला व्हायचं मात्र असतं. म्हणून एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. म्हणून भेटली होती ती परत हरवली म्हणून निपल्या तिथंच विषय सोडून द्यायचा. आणि नक्कीच तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार नक्कीच करायचा आहे. आणि चांगल्या गोष्टींचा विचार कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला किती टार्गेट आहेत त्याकडे तुमचं लक्ष जाईल. म्हणून मित्रांनो, खूप दूरवर पावसाच्या आणि पाण्याच्या नादात ना चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. म्हणून त्यामुळे जे तुमच्या जवळ आहेत ते प्रमाणे सांभाळा. आणि त्या वस्तू असोत किंवा मग भिंती असोत किंवा मग आपली माणसं असोत, मग त्यांना प्रेमाने राहायला शिकलं पाहिजे आणि प्रेमाने त्यांना नक्की समजवलं सुद्धा पाहिजे. म्हणून अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहत असतो आणि ते हृदय त्याचे स्वच्छ आणि निर्मळ मात्र असतं. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढ्या मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढेही येऊ जातो. आणि त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढीच मात्र सुखही तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि ते सुखच तुम्हाला भरपूर काही गोष्टी देऊन जाणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, स्वामी सांगतात की मृत्यूसाठी खूपच पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी हे एकच, आणि तो म्हणजे धर्म नेहमीच. आणि म्हणून असा धर्माने आपण भरपूर काही गोष्टी मिळवू शकतो आणि भरपूर काही गोष्टी आत्मसात करू शकतो. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढील अशाच एका चांगल्या आणि गोड संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.